उठला आहे. तो उठला नसता तर आपण इथे नसतो, आपला विश्वास व्यर्थ असता. आणखी त्याचं उठणं दर्शवितं की मेल्यानंतर जीवन आहे. काय दाखवतं? मेल्यानंतर जीवन आहे. तो उठला म्हणजे आपणही उठू. इतर धर्म काय शिकवतात? इतर धर्म असं शिकवतात की तुला काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुला सार्वकालिक जीवन मिळेल ना. तुला खूप कर्म करावी लागतील, 84 लाख योनीतून जावं लागेल, तरी पण शाश्वती नाही. धर्माच्या नावाखाली कोणाला मारावं लागेल तर तिथे 72 हूर मिळतील ना. किती हूर पाहिजेत? त्यांना 72 पाहिजेत. नाही, प्रभू आपला असं काही देण्यासाठी आला नाही, तो आपल्याला जीवन देण्यासाठी आला आहे. हालेलुया. आणि तिथे कोणी लग्न करून घेत नाही, लग्न करून देत नाही. तिथे सर्व देवदूतांसारखे आहेत. हालेलुया. तिथे आपल्याला कष्ट करण्याची गरज पडणार नाही. तिथे जो आनंद जो आहे तो आपण इथे अनुभवू शकत नाही, एवढा आनंद तिथे आहे. आमेन. आपण वाचलेलं प्रभूला थडग्यात ठेवलं तोपर्यंत ना, शुक्रवारी आपण ते वाचलेलं की प्रभूला थडग्यामध्ये ठेवतात. मत्तेय 27 62 ते 66 आपण पुन्हा वाचू. मत्तई 27:62 वचन. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीच्या नंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे एकत्र जमले व म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असता म्हणाला होता की 3 दिवसानंतर मी उठेन. ह्याची आम्हाला आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत त्या थडग्याचा बंदोबस्त करायला आज्ञा कर. नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येतील व त्याला चोरून येतील व तो मेलेल्यांमधून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटले ठकवणे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. पिलात त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा त्याचा बंदोबस्त करा. मग ते गेले आणि पहारा त्यांच्याबरोबर असता त्यांनी धोंड्यावर सिक्का मारून थडग्याचा बंदोबस्त केला. हालेलुया. इथे असं लिहिलेलं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीच्या नंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे एकत्र जमले व म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असता म्हणाला होता की 3 दिवसानंतर मी उठेन. ह्याची आम्हाला आठवण आहे. आठवते का? प्रभू कुठे म्हणाला मी 3 दिवसानंतर उठेन? जेव्हा त्यांना मंदिर साफ केलेलं, चौथरे उधळून लावलेले, प्रभूच्या मंदिरात जो त्यांनी धंदा चालू केलेला तो त्याला आवडला नाही, त्यांना बाहेर काढलं. हालेलुया. तेव्हा प्रभू काय म्हणाला त्यांना? तुम्ही हे शरीर, हे मंदिर मोडून टाका, मी ते 3 दिवसात उठवीन. योहान 2 लिहिलेलं आहे ते बघा. इकडे बोट ठेवा, आपण जाऊ योहान 2 2रा अध्याय 19 आणि 20 आणि 22 आपण वाचू. येशूने त्यांना उत्तर दे, वचन 19. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे देऊळ मोडून टाका आणि ते मी 3 दिवसात उठवीन. कोणत्या देवळाविषयी म्हणाला प्रभू? शरीराच्या. म्हणजे शरीर काय आहे? कुणाचं? कोणतं शरीर? सर्वांचं शरीर. प्रभू येशूचंच नाही ना. त्यानं जे त्याच्या शरीराविषयी बोललं ते आपल्या शरीराविषयी पण आहे की हे मंदिर आहे, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतोय. तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही मोलानं विकत घेतलेले आहात, म्हणून आपल्या शरीरानं देवाची गौरव करा आणि तुम्ही 3 दिवसात उठवले जाल. तुम्ही जसा मी उठलो आहे तसे तुम्ही उठवले जाल. जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो तर त्यानं ज्या मेलेल्यातून येशू ख्रिस्ताला उठवलं तो तुमच्या मर्त्य शरीरासही जीवन देईल, तुम्हालाही उठवेल. हालेलुया. बघा वचन 20. आणि यहुदी म्हणाले, हे देऊळ बांधायला 46 वर्षे लागली. किती वर्ष लागलेली ते देऊळ बांधायला? कोणतं देऊळ?
आता त्यांना समजलं नाही की प्रभू येशू कोणत्या देवळाबद्दल बोलतोय. त्यांना वाटलं हे जे दिसतं, जे दगडा भिंतींनी बांधलेलं आहे ते देऊळ 46 वर्ष बांधायला लागली आणि हा म्हणतो मोडून टाक, मी 3 दिवसात बांधेल. त्यांची बुद्धी चालली नाही. तो आपल्या, बघा पुढे वचन 21, तो तर त्याचे शरीर या देवळाविषयी बोलत होता. येशूचं शरीर काय होतं? कोणाचं मंदिर होतं? बापाचं मंदिर होतं. आपलं शरीर ख्रिस्ताचं मंदिर आहे. म्हणजे ख्रिस्ताचं शरीर उठवलं गेलं तर आपलं शरीर नाही उठवणार. जर त्याचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो तर आपणही उठवले जाऊ. हा विश्वास आपल्याला दिला आहे. हा मोक्ष आहे. हा कोणत्याच धर्मात दिलेला नाही आहे. त्यासाठी मी म्हटलं की दुसऱ्या धर्मामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी कर्म करावी लागतील, पण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने आपल्याला मोक्ष मिळतो. हे फक्त येशू ख्रिस्तानंच सांगितलेलं आहे, बाकी कोणीच सांगितलेलं नाही. तो म्हणाला जीवन मीच आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो विश्वास ठेवतो, जो मेला तरी जगेल. हालेलुया. त्यामुळे आपण मरणाला भीत नाही, कारण आपल्याला माहीत आहे आपल्याला उठवलं जाणार आहे. वचन 22 काय म्हणतं बघा, म्हणून तो जेव्हा मेलेल्यांमधून उठवला गेला तेव्हा त्याने असे म्हटले होते, हे त्याच्या शिष्यांना आठवले. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं तो कोणत्या देवळाविषयी म्हणत होता. हालेलुया. जेव्हा तो 3 दिवसानंतर उठला तेव्हा त्याच्या शिष्यांना समजलं की प्रभू असं म्हणाला होता की हे देऊळ तुम्ही मोडून टाका, मी 3 दिवसात उठवीन. मग त्यांना आठवलं हा शरीराविषयी बोलत होता की हे मंदिर आहे ते मी 3 दिवसात उठवीन. आकाश आणि पृथ्वी ज्यानं निर्माण केली तो हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. कुठे राहतो? आपण त्याचं पवित्र स्थान आहोत, आपण त्याचं वस्तीस्थान आहोत. आणि जर तो आपल्यामध्ये वस्ती करतो तर हे शरीर मेलं तरी पुन्हा उठणार आहे. हालेलुया. हा देह आहे मातीचा आहे, ते मातीला मिळणार आहे, परंतु जो आत्मिक देह आपल्याला प्रभूनं देऊ केलेला आहे तो आपल्याला मिळणार आहे. आमेन. आणि जसा तो आहे तसे आपण असू. आता प्रभूचं शरीर कसं आहे? गौरवी. आपलं कसं असेल? असं लिहिलं की त्याच्यासारखे आपण होऊ. म्हणजे काही कमी नाही, काही जास्त नाही, एकदम सेम टू सेम कॉपी. हालेलुया. बरं नाही वाटत? आमेन. कुठेही जाऊ शकू, कुठेही येऊ शकू ना. हे त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. पुन्हा येऊ मत्ते 27 मध्ये वचन 64. मग त्यांनी काय केलं? म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत त्या थडग्याचा बंदोबस्त करायला आज्ञा कर, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येतील व त्याला चोरून येतील व तो मेलेल्यांमधून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटले ठकवणे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. मग काय केलं लोकांनी? 3ऱ्या दिवसापर्यंत त्या थडग्याचा बंदोबस्त करायला आज्ञा कर, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येतील व त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकांना सांगतील. मग शेवटले ठकवणे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. हालेलुया. त्यांनी बंदोबस्त करायला सांगितला की त्याचे शिष्य येऊन त्याची शरीर घेऊन जातील आणि सांगतील तो मेलेल्यांतून उठला आहे. मग बघा काय झालं. पिलात त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे, जा तुमच्याने होईल तसा त्याचा बंदोबस्त करा. काय सांगितलं पिलाने? तुम्हाला पाहिजे तसा बंदोबस्त करा, किती पाहिजे तेवढे सैनिक तिथे ठेवा, 3 दिवस कोणीच जाऊ येऊ शकणार नाही तिथे. मग ते गेले आणि पहारा त्यांच्याबरोबर असता त्यांनी धोंड्यावर शिक्का मारून थडग्याचा बंदोबस्त केला. म्हणजे ती धोंड त्या कबरेवर ठेवली आणि त्यावरती शिक्का मारला. म्हणजे शिक्का कोणी तोडू शकत नाही, तोडलं तर मोठी शिक्षा आहे. हालेलुया. पहिली जी पत्र राजे एकमेकांना पाठवत होते त्याच्यावरती शिक्का मारायचे
आणि सील बंद करायचे. आता गव्हर्नमेंटची पण काही अशी कागदपत्रं असतात, ती दोरीने बांधतात माहिती आहे का, आणि त्याच्यावर काहीतरी लाख लावतात आणि शिक्का मारतात. कशाला? की कोणी उघडू नये म्हणून. किंवा कोणतंही घर असेल आणि त्याच्यावरती जप्ती आली असेल तर त्याला लॉक लावतात आणि त्या लॉकवरती काय करतात, शिक्का मारतात आणि बंद करून ठेवतात की कोणी उघडू नये. मग त्या धोंडेवरती काय केलं, कबरेवरती धोंड लावली आणि त्यावरती सील मारलं की उघडू नये. पण मला सांगा, देवदूतांनी ती धोंड लोटली आणि प्रभू बाहेर आला नाही, की प्रभू आधीच बाहेर आलेला आणि मग देवदूताने ती धोंड त्याच्या शिष्यांसाठी मध्ये जाण्यासाठी लोटली. आधीच बाहेर आलेला. हालेलुया. माहिती आहे का काय झालं इथे? येशूला ती धोंड लोटण्याची गरज नव्हती, कारण जे दैवी आणि गौरवी शरीर मिळणार आहे त्याला ह्या भिंती पार करण्यासाठी काही प्रॉब्लेम नसणार. कारण यहुद्यांच्या भीतीने त्याचे शिष्य त्या घरात एकत्र जमले असता तो त्यांच्यामध्ये आला, दारं बंद होती, तो कसा आला? ह्याचा अर्थ जे गौरवी शरीर त्याला मिळालं आहे त्याला या भौतिक गोष्टींचा अडथळा नाही आहे. आपल्यालाही तसं शरीर मिळणार आहे. आमेन. विश्वास ठेवतो. बघा 28 अध्याय 1 ते 10 आपण वाचू. मग सब्बाताच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असता मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या थडगे पाहायला आल्या. आणि पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला आणि दारावरून धोंडा बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. हालेलुया. थांबा, मी काय सांगितलेलं? येशूला उठवण्यासाठी तो आलेला आणि येशू उठल्यानंतर धोंड बाजूला झाली का? नाही. धोंड कधी बाजूला केली? नंतर बाया आल्या, त्याच्या बाया शिष्य आल्यावरती ना. शिष्य आल्यावर. म्हणजे येशू आधीच उठून बाहेर उतरलेला, त्याला ते धोंड लोटण्याची गरजच नव्हती. हालेलुया. मग शब्बाताच्या शेवटी आठवड्याच्या पहिला दिवस उजाडत असता मगदलिया मरिया व दुसरी मरिया व थडगे पाहायला आल्या. आणि पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला आणि दारावरून धोंडा बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. वचन 3. आणि त्याचे स्वरूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते आणि त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापून मेलेल्यांसारखे झाले. म्हणजे पहारेकरी पण तिथे होते, पण प्रभू उठून गेलेला. त्यांना वाटलं धोंड आहे म्हणजे प्रभूचे शरीर मध्ये आहे, बरोबर की नाही? पण प्रभू तिथे नव्हता. मग दूताने त्या बायांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही भिवू नका, कारण मला ठाऊक आहे की वधस्तंभी दिलेला येशू याचा तुम्ही शोध करीत आहात. ते दूत बायांना काय म्हणाले? तुम्ही येशूला शोधण्यासाठी इथे आला आहात, पण तो येथे नाही. तो येथे नाही. आजही इस्रायलमध्ये एक कबर आहे जिथे येशूला ठेवलेलं असं सांगतात. आता माहीत नाही तीच आहे की नाही, पण तिथे लिहिले तो येथे नाही. काय लिहिलंय त्याच्यावर? तो येथे नाही. हां, तो येथे नाही, तो उठलेला आहे. हालेलुया. कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे. त्याने सांगितलेलं की मी उठणार आहे, तिसऱ्या दिवशी उठणार आहे. 3 दिवस आणि 3 रात्री जसा योना माशाच्या पोटात होता तसा मी 3 दिवस आणि 3 रात्री राहीन आणि मी पुन्हा उठेन. हालेलुया. या प्रभू निजला होता ती ही जागा पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे आणि पहा तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुम्हाला दिसेल. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या भीतीने व फार आनंदाने थडग्यापासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना वर्तमान सांगायला धावत गेल्या. मग पहा, येशू त्यांना भेटला व म्हणाला, आनंद करा. आणि त्यांनी जवळ येऊन त्याचे पाय धरले व त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, म्हणजे तेथे मी त्यांना दिसेन.
प्रभू उठला आहे हे लिहिलेलं आहे की तो उठला आहे. आमेन. धन्यवाद देव प्रभूला की जे वचन त्यानं आपल्याला दिलं आहे, जसा मी उठलो आहे तसे तुम्ही उठाल, हे सत्य आहे. त्यामुळे आपल्याला मरणाची भीती नाही. त्यानं मरणाची नांगी ठेचलेली आहे. हालेलुया. रोमकरासपत्र 4 अध्याय वचन 25. कशासाठी उठला तो? रोमकरासपत्र 4 अध्याय 24 आणि 25. पान नंबर 1360. रोम करासपत्र 4 अध्याय 24 वचन. तर आपल्यासाठीही ते लिहिले आहे, आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून उठवणाऱ्यावर विश्वास ठेवणारे जे आपण, ते आपणाकडेही ते गणले जाईल. तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. हालेलुया. नाही पण म्हणजे प्रभूच्या समोर कोणताही दोष नसणं. आपण जेव्हा प्रभू समोर उभे राहू तेव्हा आपल्यामध्ये कोणताही दोष नसणार. हे नाही पण का नसणार सांगा मला? कारण आपण ख्रिस्ताला पांघरलेला आहे. आपण आपले पाय धुतलेले आहेत. बाप्तिस्म्याद्वारे आपण ख्रिस्ताला पांघरलेला आहे आणि रोज आपण आपले पाय धुत आहोत. आपण देवासमोर ख्रिस्ताशिवाय उभे राहू शकत नाही. फक्त ख्रिस्ताला पांघरूनच आपण त्याच्यामध्ये देवासमोर उभे राहू शकतो. ते नाही पण म्हणजे काय? नाहीपणाचं वस्त्र ना. ज्यांनी बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी ख्रिस्ताला पांघरलं आहे. म्हणजे मी ख्रिस्ताला पांघरूनच बापाच्या जवळ उभा राहू शकतो. ख्रिस्तामध्येच देव मला नाही ठरवतो की तू पवित्र आहेस, कारण तुझी पापं माझ्या येशूनं वधस्तंभावरती काढून टाकलेली आहेत आणि त्याचं न्याय पण मी तुला दिलेलं आहे आणि तू ते घेतलेलं आहेस. म्हणून नाही घेतलं तर स्वतःच्याच कर्माने आपण जायला लागलो देवाच्या समोर तर की मी हे केलं म्हणून मला तू स्वर्गामध्ये घे, मी हॉस्पिटल बांधले आहेत म्हणून मला स्वर्गामध्ये घे, मी दानं दिली आहेत म्हणून मला स्वर्गामध्ये घे, ते चालणार नाही. कसं जायचं आहे देवासमोर? ख्रिस्ताला पांघरून. जे वधस्तंभावरती ख्रिस्तानं माझ्यासाठी घेतलेलं आहे, माझं पाप त्यानं वाहिलं, माझे शाप त्यानं वाहिले आणि त्याचं न्याय पण त्यानं मला दिलं. त्याचा आत्मा माझ्यामध्ये विसार म्हणून दिलेला आहे. तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला. कुणाच्या अपराधामुळे? त्याच्या का? त्यानं पाप केलं नाही, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. तो आपल्या अपराधांमुळे वधस्तंभी दिला गेला माझ्यासाठी आणि आम्हाला न्याय ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. तो पवित्र होता, तो पवित्र यज्ञबली होता, तो पवित्र कोकरा होता, त्याच्यामध्ये डाग नव्हता. ते अर्पण देवानं मान्य केलं आणि म्हटलं मला मान्य आहे, तुझ्याद्वारे मी सर्वांना पवित्र केलेलं आहे. जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात ते सर्व पवित्र आहेत. माझं न्याय पण मी फुकटवारी दिलेलं आहे आणि आम्हाला न्याय ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. म्हणजे मान्य झालं. त्याच्यावरती जे विश्वास ठेवतात ते न्यायी गणलेले आहेत. हालेलुया. म्हणून वचन 16 काय बघते बघा. यामुळे ते न्यायी पण कृपेच्या योगाने असावे, म्हणूनच ते विश्वासावरून आहे, अशासाठी की अवघ्या संतानाला, म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यालाच केवळ नाही तर अब्राहम जो आपल्या सर्वांचा बाप आहे त्याच्या विश्वासाचे जे संतान आहे त्यालाही ते वचन निश्चित व्हावे. हालेलुया. यामुळे ते न्यायी पण म्हणजे कोणतं न्यायी पण?
देवापासून जे फुकटवारी ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळते ते ख्रिस्ताचं न्यायपण, देवाचं न्यायपण, स्वतःचं नाही. ते कृपेच्या योग्य असावे, म्हणजे देवानं आपल्याला भेट म्हणून दिली आहे असं असावं. म्हणून ते विश्वासावरून आहे. कशावरून? आपण विश्वास ठेवतो म्हणून की माझ्या अपराधांसाठी तो वधस्तंभी दिला गेला, त्याला मारलं गेलं आणि मला नाही ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. तो पुन्हा उठला आहे, तो जिवंत आहे आणि मला नेण्यासाठी येणार आहे. मी मेलो तरी पुन्हा जिवंत राहील. हा विश्वास अशासाठी की अवघ्या संतानाला, म्हणजे नियमशास्त्राचे जे आहेत त्यांनाच केवळ नाही, म्हणजे जे यहुदी आहेत, नियमशास्त्राचे म्हणजे कोण? यहुदी. आणि अब्राहम जो आपल्या सर्वांचा बाप आहे, जे येशू ख्रिस्तावरून नाही ठरवले आहेत त्यांचा बापही अब्राहम आहे, आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. ते वंशातले आहेत, आपण दत्तक आहोत, नाही का? पण ख्रिस्ताद्वारे दोघंही न्याय ठरवले जातील. प्रभूमध्ये भेदभाव नाही. त्यामुळे कोणी रोमी असो, कोणी यहुदी असो, स्त्री असो, पुरुष असो, ख्रिस्त सर्वांमध्ये आणि सर्व काही आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये एक आहात. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सर्वांना सेम, सर्व सारखं वस्त्र त्यांना पांघरलेलं आहे. हालेलुया. एक राजाची गोष्ट माहिती आहे का? एका राजानं मेजवानी दिली आणि त्यांना म्हटलं जा आणि लोकांना बोलवा मेजवानीसाठी. लोक म्हणाले मी बायको करून घेतली आहे, मी बैल विकत घेतलेला आहे, मला काम आहे, मला हे आहे, मला येता येणार नाही. मग राजाने सांगितलं जा आणि जे बरे वाईट जे आहेत त्यांना बोलवा मेजवानीसाठी ना. मग काय झालं? जे बरे वाईट होते ते सर्व आले आणि ती जागा पाहुण्यांनी भरून गेली ना, बरोबर की नाही? मग राजा पाहुण्यांना पाहण्यासाठी आत आला. सगळे पाहुण्यांनी काय घातलेलं? वस्त्र घातलेलं. कुठे मिळालेलं ते? दरवाजामध्ये. दरवाजामध्ये राजाचे सेवक वस्त्र घेऊन उभे होते. जो येईल त्याला वस्त्र घालायचे सारखं, एकाच ताग्यातलं, वेगवेगळ्या कलरचं नाही, सगळं एकाच ताग्यातलं होतं. ख्रिस्ताचं वस्त्र होतं, ते एकाच ताग्यातलं होतं, सारखंच दिसत होतं. हालेलुया. आपलं स्वतःचं वस्त्र काढून ठेवायचं होतं आणि ते वस्त्र घालायचं होतं आणि मेजवानीला यायचं होतं. आमेन. पण राजाला एक माणूस दिसला. कोणता माणूस दिसला? त्यानं दुसरं वस्त्र घातलेलं, ते वेगळं दिसत होतं. आणि राजा त्याला म्हणाला गड्या तू आत कसा आलास? गड्या काय म्हणतो? गड्या तू आत कसा आलास? राजाने म्हटलं तुला काय वस्त्र ते मिळालं नाही का? म्हणजे काय की तो मनुष्य स्वतःच्या कर्माने मेजवानी जाऊ इच्छित होता. पण वस्त्र तर फुकटवारी मिळत होतं की नाही? घ्यायचं होतं ना. तुमचं काढून टाकायचं होतं, जुनं काढून टाकायचं होतं, नवीन घ्यायचं होतं. पण त्यानं जुनं काढलं त्याच्या स्वतःच्या कर्माने की मला पण बोलवलेलं आहे, मी माझ्या कर्मांनी त्या मेजवानीत जाईन. मग काय म्हटलं राजानं? ह्याला बांधा, तुरुंगात टाका, तिथे रडणे आणि दात खाडणे चालेल. हालेलुया. म्हणजे काय? म्हणजे राजाच्या मेजवानीस राजाने दिलेला पोशाख घातल्याशिवाय मला जाता येत नाही. तो राजाचा पोशाख आहे ख्रिस्ताचं न्यायपण. ख्रिस्ताच्या न्यायपणाला पांघरल्याशिवाय, बाप्तिस्मा घेतल्याशिवाय मला त्याच्या राज्यात प्रवेश नाही. हालेलुया. मग लोक काय करतील हो इतकी? त्यांच्याजवळ वस्त्र नाही आहे. मग आपण दाराजवळ उभं राहायचंय. आपलं काम काय आहे? दाराजवळ उभं राहायचं. वस्त्र कुणाकडे आहे? आपल्याकडे दिलेलं आहे. हे घे आणि चल. मला दिलंय, तुला पण दिलंय, तू घे आणि चल. एक भिकारी दुसऱ्या भिकाराला म्हणतो मला भाकर कुठे आहे माहित आहे, घे, तू पण ये आणि घे आणि खा आणि तृप्त हो. आपण सगळे भिकारी ना. पण आपल्याला माहिती आहे भाकर कुठे आहे. मग दुसऱ्या पण भिकाऱ्यांना बोलवा ना. आपण तृप्त होतो की नाही? मग दुसरे भिकारी त्यांना पण बोलवायचंय
की आमची देवानं दिलेलं वस्त्र घ्या, देवानं द्राक्षरस मिसळलेला आहे, पृष्ठपशु कापलेला आहे, या फुकटवारी घ्या, पैका लागत या आणि तृप्त व्हा. हे आहे ख्रिस्ताचं न्यायपण. ते पांघरल्याशिवाय आपल्याला देवाच्या राज्यात जाता येत नाही. हालेलुया. म्हणून ते विश्वासाच्या द्वारे आहे, कर्माने नाही. आपल्याला न्यायपण दिलं आहे म्हणून आपण न्यायपणाची कृत्य करतो. न्यायपणाची कृत्य करतो म्हणून आपण न्यायी झालेलो नाही. बघा, दोन गोष्टी आहेत. धर्म काय आहे? धर्म काय शिकवतात? तू चांगलं कर म्हणजे तू न्यायी होशील, पवित्र होशील, बरोबर की नाही? पण ख्रिस्त काय शिकवतो? तू माझं न्यायपण घे, माझी पवित्रता घे आणि न्यायपण कर. करणं नंतर आहे, पण बनणं पहिलं आहे. धर्म काय शिकवतो? तू बन आणि मग कर आणि मग बन. तू न्यायपण कर आणि न्याय बन. ख्रिस्त काय शिकवतो? न्यायपण बन आणि मग तू जे काही करशील ते न्यायपणाचं होईल. त्यामुळे आपण ख्रिस्तामध्ये चांगली कर्मे करण्यासाठी त्याच्या कारागिरीचे काम आहोत. कशाचे काम आहोत? त्याच्या कारागिरीचे काम. म्हणजे त्यांनी आपल्याला चांगली कर्मे करण्यासाठी बोलावलेलं आहे, घडवलेलं आहे. आमेन. समजतं मी काय सांगतोय? बनणं आणि करणं. पहिलं कोणतं? पहिलं बनणं, पहिलं त्याला घेणं आणि त्याच्याद्वारे सर्व काही करणं, ते त्याला मान्य आहे. ख्रिस्तामधून ख्रिस्तासाठी सर्व काही. हालेलुया. बघा, ख्रिस्त जर उठला नसता तर आपला विश्वास व्यर्थ असता. आपण असंच जमलो असतो इकडे टाइमपास करायला, नाही का? आपल्याला कामधंदा नाही का? का जमलोय? माझा ख्रिस्त उठलेला आहे, तो आमच्यामध्ये जिवंत आहे. वो जीवित है, मुझ में जीवित है, आप में जीवित है. वो मुझे जीवन देता है. 1 कोरिन्थियर 15वां अध्याय. वचन 12. पहिला कोरिन्थियर 15वां अध्याय वचन 12, पान 1391. मीच वाचतो. परंतु ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला अशी जर त्याच्याविषयीची घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक कसे म्हणतात? तेव्हा सुद्धा लोक म्हणायचे की मेल्यावर काहीच कोणी उठत नाही. किती धर्म शिकवतात ना काही जण की मेलं म्हणजे संपलं ना, मेल्यानंतर काहीच नाही. परंतु जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. मग ख्रिस्त कशासाठी उठला? मोक्ष नाही तर ख्रिस्ताला उठण्याची काय गरज होती? बरोबर की नाही? मेल्यानंतर आपल्याला पूर्ण जीवन नाही आहे, स्वर्ग नाही, देव नाही, नरक नाही, काहीच नाही. तर मग ख्रिस्त कशाला उठवला गेला? तो अशासाठी उठवला गेला की आपल्यालाही जीवन असावं, आपण मेलो तरी जगावं. आमेन. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आम्ही जी घोषणा करतो की ख्रिस्त माझ्यासाठी मेला आणि माझ्यासाठी उठवला गेला, हे व्यर्थ आहे आणि आमचा विश्वासही व्यर्थ आहे. आणि आम्ही देवाविषयी खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवाविषयी आम्ही अशी साक्ष दिली आहे की त्याने ख्रिस्ताला उठवले. जर मेलेले उठवले जात नाहीत तर त्याने त्याला उठवले नाही. जर मेलेले उठवले जात नाही तर देवाने येशूलाही उठवलं नाही. कारण जर मेलेले उठवले जात नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून आपल्या पापामध्ये आहात. लोक काय म्हणतात? आम्हाला ख्रिस्ताची गरज नाही, आमच्या कर्माने आम्ही जाऊ. पण प्रवचन काय सांगतं? जर ख्रिस्त उठवला गेला नाही, जर त्यानं तुमच्या पापासाठी बलिदान दिलं नाही तर तुम्ही अजून आपल्या पापामध्ये आहात आणि तुम्ही देवापाशी जाऊ शकणार नाही.
पापाचे वेतन मरण आहे. पाप घेऊन आपण देवासमोर जाऊ शकत नाही आणि ते पाप काढण्यासाठी प्रभू येशूला बलिदान व्हावं लागलं. तर मग ख्रिस्तात जे निजलेले तेही नाश पावले आहेत. मग पौलही नाश पावला, पेत्रही नाश पावला, त्याचे शिष्यही नाश पावले, आपणही नाश पावू. मग आपला विश्वास व्यर्थ आहे. कशाला आलो आपण इकडे? बरं वाटतं का एकमेकांना भेटायला यायला इकडे? पण आपला उद्देश काय आहे? माझा प्रभू जिवंत आहे, मी त्याला अर्पण देण्यासाठी जात आहे. मला जीवन तो देतो, मी त्याच्यामुळे जिवंत आहे. श्वास, जीवन आणि मला सर्व काही पुरवणारा तो आहे. तो उठलेला आहे, तो जिवंत आहे, मला नेण्यासाठी येणार आहे. म्हणून मी त्याला धन्यवादाचा यज्ञ देण्यासाठी जात आहे. आमेन. जर आम्ही आमच्या आयुष्यात मात्र ख्रिस्तावर आशा ठेवतो, वचन 18, तर मग ख्रिस्तात जे निजलेले तेही नाश पावले आहेत. जर आम्ही आमच्या आयुष्यात मात्र ख्रिस्तावर आशा ठेवतो, तर सर्व मनुष्यापेक्षा ज्यांची फारच कीव करावी लागते असे आम्ही आहोत. मग आमची जास्त कीव करावी लागेल. प्रभू येशू मेलेल्यानंतर उठला नाही तर आमची कीव करावीशी वाटेल, कारण आम्ही व्यर्थ बोलतो, आम्ही व्यर्थ टाइमपास करायला लावलाय, नाही का? आम्ही व्यर्थच आमची शक्ती संपवायला लावले. हालेलुया. आज खाऊ पिऊ आणि मजा करू, आहे ना वचन? कारण उद्या आम्हाला मरायचं आहे आणि मेल्यानंतर सर्व संपणार आहे. आजच मजा करणं मस्तपैकी, उद्या काय होईल कोणाला ठाऊक. पण तसं नाही. ख्रिस्त उठवला गेला आहे, आम्ही उठवले जाणार आहोत. आम्ही जर त्याच्याबरोबर मेलो तर आम्ही त्याच्याबरोबर जिवंतही राहू, असा आम्ही विश्वास ठेवतो. हालेलुया. जर आम्ही त्याच्याबरोबर जर आज मेलो तर आम्ही त्याच्याबरोबर जिवंतही राहू, हा आमचा विश्वास आहे. आमचा प्रभू जिवंत आहे. आमेन. हालेलुया. किती मौल्यवान विश्वास आहे. वचन 20, तर आता ख्रिस्त मेलेल्यांमधून उठवला गेला आहे, तो निजलेल्यांमध्ये प्रथम फळ असा आहे. मेलेल्यांतून पहिलाच उठलेला आणि स्वर्गात गेलेला असा एकच आहे. कोण आहे सांगा? प्रभू येशू. आता मला सांगा, मग लाजर मेलेल्यांतून उठला? तो लाजर नाही का मेलेल्यांतून उठला? ती मेलेली मुलगी याईराची कन्या, ती सुद्धा मेलेल्यानंतर उठली. दुसरा कोण? त्या स्त्रीचा, विधवा स्त्रीचा मुलगा मेलेल्यानंतर उठला, तो ते नाही का प्रथम फळ? पहिला कोण मेलेल्यानंतर उठला, लाजर की येशू? हां, लाजर पहिला. लाजराला येशूने उठवलं. मग प्रथम फळ कोण? प्रथम फळ अशानं की जो मेला आणि नवीन जीवनानं पुन्हा उठला आणि पुन्हा मरत नाही. लाजर उठला, पुन्हा मेला. का जिवंत आहे? तो पुन्हा मेलाच असेल की नाही? त्यावेळेला लाजराचं वय 40 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, तो आणखी 30-40 वर्ष जगला असेल आणि मेला असेल. मेला असेल, नाही मेला. पण येशू मेला, पुन्हा उठला गेला आणि पुन्हा मरत नाही. तो सदैव जिवंत राहतो. तो काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे. आदी आणि अंत तोच आहे. अल्फा ओमेगा तोच आहे. सुरुवात आणि शेवट तोच आहे. त्याच्यापासून, त्याच्यामधून, त्याच्यासाठी सर्व काही घडलं गेलं. आम्ही त्याच्यासाठी घडलो गेलो आणि त्यानं आम्हाला निवडलं, त्यानं आम्हाला बोलवलं अशासाठी की आम्ही त्याच्या जीवनाचे भागीदार व्हावे. आणि जसा तो आहे तसे आम्ही असावे. असं लिहिलं आहे की जसा तो आहे तसे आम्ही या जगात आहोत. जसा तो आहे तसे आम्ही या जगात आहोत, कारण त्याचं जीवन आमच्यामध्ये आहे. आम्ही मेलो तरी जगणार, आम्ही मेलो तरी पुन्हा उठणार, हा आमचा विश्वास आहे. मरणाला घाबरता? हा विश्वास असल्यावर मरायला कशाला घाबरायचं? हम मरेंगे या जिएंगे हम उसके हैं. आम्ही मेलो किंवा जिवंत असू तरी आम्ही त्याचे आहोत. तो आम्हाला घेईल. वचन
21. कारण मनुष्याकडून मरण आले. काल आपण वाचलं ना परवा, एका मनुष्याकडून मरण आले. कुणाकडून? आदामाकडून मरण आले. आपला देह आहे हा कुठून आला? आदामाकडून. हे कुठून आलं? मरण आलं. हे मातीचं होतं, हे मातीत जाणार. हालेलुया. म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. मनुष्याकडून, एका मनुष्याकडून मरण आले आणि दुसऱ्या मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले. आता दुसरा मनुष्य कोण? प्रभू येशू. पहिला आदाम, शेवटला आदाम. माहिती आहे शेवटला आदाम? शेवटला आदाम प्रभू येशू. मग त्याला शेवटला आदाम का म्हणतात? कारण आदामाची जे वंश त्यानं तो बंद केला आणि नवीन उत्पत्ती सुरू केली शेवटला, आणि त्याच्यापासून नवीन उत्पत्ती सुरू झाली. त्यामुळे जो ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते आदामाचं होऊन गेलं, आता ख्रिस्तामध्ये सर्व नवीन झालं आहे. तुम्ही बदललेले आहात. फक्त या शरीरात राहता, हा शरीर सोडायचा आहे, पण मध्ये जो आहे तो जाणार आहे. मध्ये आहे तो जाणार आहे, तो इथे नाही राहणार, थोड्या दिवसासाठी आहे. हालेलुया. वचन 22. कारण जसे आदामात सर्व मरतात तसे ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. आदामात सर्व मरणार की नाही? हे कोण घेऊन जाणार आहे का? सर्व मरणार आहेत, पण ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते जिवंत केले जातील. परंतु प्रत्येक आपापल्या क्रमाने. ख्रिस्त हा प्रथम फळ असा आहे, मग जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या येण्याच्या वेळेस जिवंत केले जातील. पहिला कोण जिवंत झाला? येशू. मरण्यासाठी नाही तर सर्वदा जिवंत राहण्यासाठी. हालेलुया. मग जे ख्रिस्ताचे आहेत, ख्रिस्ताच्या बाहेरचे नाही. कोण? ख्रिस्ती म्हणजे कोण? आपल्याला काय म्हणतात? ख्रिस्ती ना. ख्रिस्ती म्हणजे कोण? ख्रिस्ताचे. आपण ख्रिस्ती धर्मात जन्मलो म्हणून ख्रिस्ती झालो नाही. धर्म परिवर्तन केलं म्हणून आपण ख्रिस्ती झालो नाही. आपण ख्रिस्ताचे झालो म्हणून आपण ख्रिस्ती झालो. ख्रिस्तानं आपल्याला विकत घेतलं, आपण त्याचे झालो. ही त्याची प्रॉपर्टी आहे. आपण कोणाची प्रॉपर्टी आहोत? ख्रिस्ताची. त्यानं विकत घेतलेलं आहे, आपण त्याची प्रॉपर्टी आहोत. प्रायव्हेट प्रॉपर्टी. त्यानं कुंपण घातलेलं आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टीला काय करतात? कुंपण. हे माझं आहे, ह्याच्यामध्ये नाही शिरायचं. आपण ख्रिस्ताचे आहोत आणि त्याच्या येण्याच्या वेळेस जिवंत केले जातील. आपण मरू, आपल्याला पुरलं जाईल, पण जेव्हा ती दूतांसहित तो येईल आद्य दूतांच्या वाणीसह, तेव्हा आपल्याला उठवलं जाईल. जे विश्वासणारे ते पहिले उठवले जातील आणि जे जिवंत आहेत ते आपण त्याच्याबरोबर घेतले जाऊ. मेलेलं असलो तरी जाऊ, पहिले जिवंत असलो तरी जाऊ, कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. तो त्याची प्रॉपर्टी घेण्यासाठी येणार आहे. आमेन. हा आहे विश्वास. भीती वाटेल? मरायची भीती वाटेल? नाही, कारण मरणाला जिंकलेलं आहे त्यानं. मरणाने मरणा जिंकले. आपल्या ख्रिस्तानं कोणाला जिंकलं? मरणाला जिंकलं. जो आपला शत्रू मरण, त्याला जिंकलं. वचन 24. नंतर शेवट होईल, तेव्हा तो सर्व धनीपण व अधिकार व सत्ता ही नाहीशी करून देवाला म्हणजे बापाला राज्य सोपवून देईल. सर्व नष्ट होईल. सर्व धनीपण जे आता काही दिसतं, सर्व सत्ता कोणाला देईल? तो बापाला देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवील, तोपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू हा होय. आपला शत्रू कोण आहे शेवटला? मृत्यू. तो आपल्याला भेटणार आहे एक दिवस. ह्या शरीराचा शत्रू कोण आहे? मरण. या शरीराचा शत्रू आजार आहे ना, बरोबर की नाही? आजार शत्रू आहे की नाही? पण आजार म्हणजे काय? हळूहळू येणारं मरण. आपण म्हातारे होत जातो म्हणजे काय?
हळूहळू आपण मरण घेतो. कोण असंच राहील का तरुण? 10 वर्षांनी मी कसा असेल? हे सगळं पिकेल बाबा होईल. नाही का? म्हणजे शरीराचा शत्रू कोण आहे? मरण. तो येणारच आहे, पण तो नाहीसा केला गेला आहे. त्याला मरणाला जिंकलेला आहे. येशूनं काय केलं? वधस्तंभावरती मरणाला जिंकलेला आहे. कारण त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन करून ठेवल्या आहेत. परंतु तेव्हा तो म्हणतो की सर्व वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या आहेत तेव्हा त्याने ज्याने त्या वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या, तो त्या वस्तून वेगळा आहे, उघड आहे. तो वेगळा आहे आपल्यापेक्षा. हालेलुया. जेव्हा सर्व वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या जातील, तेव्हा पुत्र आपणही ज्याने सर्व वस्तू आपल्या अधीन करून ठेवल्या त्याच्या अधीन होईल, यासाठी की देव सर्वांमध्ये व सर्व काही असावा. आपण कशाने भरले जाऊ? देवाच्या तेजानं. जसा देव आहे तसे आपण होऊ, कारण आपण त्याची मुलगी आहोत. बापासारखा मुलगा आहे की नाही? मग आपल्या बापासारखा आपण होऊ की नाही? जसा तो आहे तसे आपण होऊ. आणि असं लिहिलं आहे की ज्याला कोणालाही आशा आहे तर तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. पहिला योहान 3 अध्याय 1 ते 3 आपण वाचू. हे सगळं प्रभूच्या उठण्याविषयी आहे की त्याच्या उठण्याविषयी आपल्याला काय मिळालेलं आहे. हालेलुया. त्याच्या उठण्याद्वारे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत. विश्वास मिळाला, मरणावरती विजय मिळाला, नवीन शरीर मिळणार आहे, आशा मिळालेली आहे. आपण पाहू. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे. 5:1477. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे यात बापाने आपल्याला किती प्रीतिदान दिले आहे ते पहा. आपल्याला किती दान दिलेलं आहे बापानं की आपल्याला त्यानं देवाची स्वतःची लेकरे म्हणावं. सर्वात मोठा मान कोणता आहे? त्याचं लेकरू होण्याचा. राजाचं लेकरू किंवा राजपुत्र इथे आला तर त्याला आपण किती मान देऊ? नाही? किंवा आपल्या कोणत्या राजकारण्याचा मुलगा इकडे आला तर, आमदाराचा मुलगा आला तर काय करू आपण? हार घेऊ, बँड ताशा ना, बँड ढोल ताशा सगळं घेऊन त्याची वरात काढू ना. मग देवाचे पुत्र आपण आहोत तर आपल्याला किती मान आहे? हालेलुया. आपल्याला मान आहे. मान सोडू नका. कुणाजवळ मान आहे? लोकांजवळ नाही. लोक आपल्याला मान नाही देणार. सैतानाजवळ. सैताना पुढे आपण त्यांना आपला मान केलं पाहिजे, घाबरलं पाहिजे. तो ना मान करतो त्याला नमन करतो की नाही? त्याने आपल्या पुढे झुकला पाहिजे. एवढा मान दिलेला आहे प्रभूने आपल्याला. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही. आपल्याला जग ओळखत का? देवाचा मुलगा आहे. पण राजाचा मुलगा चालला तर राजाचा मुलगा तो ओळखील की नाही जग? नाही का? पंतप्रधानाचा मुलगा आला तर, ट्रम्पचा मुलगा आला तर इकडे माहिती का ट्रम्प कोण आहे? नाही ते पण नाही, जाऊ दे. तुमच्या आमदाराचा मुलगा आला तर ओळखणार की नाही तुम्ही? किती रिस्पेक्ट देणार त्याला? कुठे बसवणार? खाली का इकडे? इकडे बसू आपण. म्हणजे मान असतो ना मुलाला. कोणामुळे? बापामुळे. आपल्याला जो मान आहे कोणामुळे आहे? पण जग आपल्याला मान देणार नाही, कारण येशूला त्यानं मान दिला नाही. त्यांना ओळखलं नाही. त्याच्यामधून सर्व काही निर्माण झाले. तो आपल्यामध्ये आला तरी जगानं लोकांनी त्याला ओळखले नाही. त्याला मान मिळाला नाही, मग आपल्यालाही मिळणार नाही. परंतु प्रभूने आपल्याला मान दिलेला आहे, कारण त्याने त्याला ओळखले नाही. वचन 2. प्रियानो, आपण आता देवाची लेकरे आहो, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. आपल्याला माहिती आहे आपण कसे होऊ.
माहिती आहे आपल्याला, आपल्याला कसं शरीर मिळणार आहे, काय होणार आहे? नाही. अंड्यात जसं ते कोंबडीचं पिल्लू असतं, त्याला काही माहीत नसतं की कसं होणार आहे, पिसं कशी येणार आहे, मी कोंबडा होणार की कोंबडी होणार, माहिती आहे त्याला? नाही. किंवा गर्भामध्ये जे पोर असतं, बाळ असतं, त्याला माहीत असतं का की जगामध्ये कसा प्रकाश असेल, मी चालेन, मी बोलेन, मी नाचेन, मी गाईन, मी सगळं प्रकाश पाहीन, मी पाणी पिईन, मी अन्न खाईन, मी असं करीन, मी तसं, त्याला माहीत असतं का? मग त्या गोष्टी आपल्याला इथे कशा माहीत पडणार? आपण अद्याप गर्भात आहोत. हालेलुया. पण जेव्हा आपण जन्म घेऊ, हे शरीर सोडू, तेव्हा तिथे काय होईल ते आपल्याला अद्याप प्रकट केलेलं नाही. पण होईलच होईल. त्या बाळाला माहीत असतं का जगात काय आहे? बाळाचा विश्वास असतो का बाहेर प्रकाश आहे? नाही. बाळाला माहीत असतं का माझी आई आहे? हां, नाही. आपल्याला कुठे माहिती आहे? जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू. हालेलुया. प्रियानो, आपण आता देवाची लेकरे आहो, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी हे आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल, तो येणार आहे, तो प्रकट होईल, तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. क्या बात है. हालेलुया. किती आनंद होतो की प्रभू मी तुझ्यासारखं होईल. माझ्या कर्मामुळे नाही, तर मी तुझ्यावर तर फक्त विश्वास ठेवला आणि तुझं वस्त्र परिधान केलं, त्यामुळे मी तुझ्यासारखा होणार आहे. ह्याच्यामध्ये कुठला धर्म आला? कोणती कर्मकांड आली? कोणत्या रूढी परंपरा आल्या? काहीच नाही. फक्त माझ्या विश्वासाच्या द्वारे मी फक्त त्याला अंगीकारलं आणि त्यानं मला त्याचा पुत्र होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि जितक्यांनी त्याला अंगीकारलं, तितक्यांना देवानं त्याची पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. आणि वचन 3, आणि त्याच्याविषयी ज्या कोणालाही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. आपले रोज पाय शुद्ध करतो प्रभूचं रक्तानं. प्रभू मला क्षमा कर, मला आत्म्यानं भर, तुझं वस्त्र मला पांघरलेलं आहे ते घालण्यास सहाय्य कर, मला पवित्रतेत चालव रोज आणि रोज, रोज आणि रोज. हालेलुया. पश्चाताप करतो. काल दादानी सांगितलं, पश्चाताप करणं म्हणजे फक्त क्षमा मागणं नाही, तर ते सोडून देणं, कबूल करून सोडून देणं. हालेलुया. फक्त क्षमा मागणं त्याला काही अर्थ नाही आहे. मी तुमच्या थोबाडीत मारेल आणि सर मला सॉरी. मी दादाच्या एक थोबाडीत मारला आणि सांगितलं सॉरी. तू क्षमा केली ना? केली की नाही? दुसऱ्यांदा मारला तर क्षमा करशील का? मग क्षमा मागणं म्हणजे काय? मी काही केलं त्याची मी क्षमा मागितली, तू मला क्षमा केली, मी पुन्हा करणार. हां, मी पुन्हा पुन्हा थोबाडीत मारत राहिलं तर काय करेल तो? 7च्या 70 वेळा मला सांगेल ना, मला क्षमा करेल. 7च्या किती होतात? 7चे 70? हो, गणित करा. 7 गुणिले 70 म्हणजे 490. 490 वेळेला मी त्याला मारेल. वचनानुसार तो मला 490 वेळेला क्षमा करेल. आणि 491 वेळेला तो स्वस्त बसणार नाही. तो एकदम 490च्या आहेत ना, ते एकदाच काढून टाकेल. म्हणजे पश्चाताप करणं म्हणजे पाप कबूल करणं, त्याविषयी खेद असणं आणि ते सोडून देण्यासाठी प्रभूकडे मदत मागणं की मला सहाय्य कर, मी पडतोय. नाही, 7 जरी वेळा पडला तरी प्रभू त्याला उठवतो, कारण त्याची इच्छा काय आहे की मी पाप करू नये. पण जगात आहोत, आपले पाय मळतात, ते शुद्ध करत राहायचे. प्रभू माझे पाय धो. हालेलुया. पहिला करंथीकर 15 आपण पुन्हा येऊ.
45 पासून मी वाचतो. पान 1392. त्याप्रमाणे लिहिले आहे की पहिला माणूस आदाम हा जिवंत जीव झाला. पहिल्या माणसाला कसं तयार केलं? देवानं मातीपासून मनुष्य घडवला आणि त्यामध्ये श्वास फुंकला आणि तो जिवंत जीवधारी झाला. काय झाला? जीव झाला, प्राण्यासारखा झाला. बरोबर की नाही? पहिला माणूस आदाम हा जिवंत जीव झाला आणि शेवटला आदाम हा जीवन देणारा आत्मा झाला. पहिला वंश कोणता होता? आदामाचा. जिवंत जीव, आपण जीव आहोत ना. परंतु शेवटला आदाम जेव्हा मरणातून पुन्हा उठला तर तेव्हा जीवन देणारा आत्मा झाला आणि त्याच्या आत्म्याने जे जन्मले ते देवाच्या राज्यात जातात. त्यामुळे प्रभू म्हणाला, आत्म्याने जन्मल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकणार? तो जीवन देणारा आत्मा तो म्हणतो मलाच घ्या. आणि त्याच्या वचनाने आणि त्याच्या आत्म्याने आपल्याला पुन्हा जन्म दिला. आपण देहानं जन्मलो, आदामापासून जन्मलो, परंतु आत्म्यामध्ये जन्मलो ते ह्या शेवटल्या आदामाच्या आत्म्यापासून जन्मलो. तो जीवन देणारा आत्मा आहे. हालेलुया. ही नवीन उत्पत्ती. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झाले आहे. परंतु जे आत्मिक ते पहिले नाही. आपण आत्म्याने पहिले जन्मलो की देहाने पहिले जन्मलो? देहाने. आत्मिक ते पहिले नाही, तर जे जीव स्वभावाचे ते पहिले, जे आदामापासून जन्मले ते पहिले. मग जे आत्मिक आहेत ते, मग जे येशूपासून जे जन्मले ते. पहिला माणूस मातीचा, भूमीतून झालेला आहे. पहिला माणूस कुठून निर्माण झाला? मातीतून. दुसरा माणूस म्हणजे प्रभू येशू आकाशातून आलेला आहे. हे दैहिक आहे, ते आत्मिक आहे. जीवधारी आदाम, जीवापासून आपण देह स्वभावाचे जीवधारी झालो आणि दुसऱ्या शेवटल्या आदामापासून जो आत्मिक आहे त्यापासून आपण आत्म्याने जन्मलो. दोन वेगळे वंश आहेत. त्यामुळे जुनं ते होऊन गेलं. जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा काय होतं? जुनं ते होऊन जातं आणि सर्व नवीन होतं. ख्रिस्तामध्ये यामुळे जे आहेत ते नवीन उत्पत्ती आहेत. ते न मरणारी उत्पत्ती आहे. आदामामध्ये जे आहेत ते मेलेली उत्पत्ती आहे. आहेत की नाही? परंतु ख्रिस्तामध्ये आहेत ते सर्वकालिक जीवनासाठी आहेत. मरणारे, आम्ही मेलो तरी जिवंत राहू. हे आदामाचं ते आहे, सोडून द्यायचं, ते जावंच लागेल. आदामाचं मरणार आहे, परंतु जो मधला माणूस आहे, जो येशूचा आहे, तो त्याच्यापासून जन्मलेला आहे. जो आत्म्याचा आहे तो जाणारच आहे. हालेलुया. जसा तो मातीचा तसेच जे मातीचे तेही आहेत, आणि जसा तो आकाशातला तसे जे आकाशातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जर आपण धारण केले आहे, आपण आदामाचं हे मातीचं प्रतिरूप आहे ना, तसे आम्ही आकाशातल्यांचेही प्रतिरूप धारण करू. आम्ही ख्रिस्ताचं प्रतिरूप धारण करू. किती सुंदर विश्वास आहे हा. हालेलुया. त्यामुळे मरणाची भीती नसते. प्रभू काही हो, मी येतो. हालेलुया. कारण तुम्हाला इतका मौल्यवान विश्वास दिलेला आहे. वचन 50. भावांनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ही देवाच्या राज्याचे वतन पाहू शकत नाहीत. हे देवाच्या राज्यात जाणार नाही. ह्याला मस्त आपण बिर्याणी देतो, थंडा पाचतो ना. किती बाटल्या संपवल्या हो ह्यानं. मस्त मटण, कोंबडी, बकरं. हे कुठे राहील? मातीत जाणार आहे. किडे पण म्हणतील काय मस्त लागते हो. मस्त थंड थंड ह्याला खायला घातलेलं.
हालेलुया. मांस व रक्त हे देवाच्या राज्याचे वतन पाहू शकणार नाही, आणि नासकेपण ही अविनाशीपणाचे वतन पाहू शकणार नाही. नासकेपण म्हणजे बाह्य मनुष्य, अविनाशीपण म्हणजे ख्रिस्ताचं वतन पाहू शकणार नाही. जे देहाचं आहे ते देहाचं आहे, आत्म्याचं आहे ते आत्म्याचं आहे. पहा, मी तुम्हास गुज सांगतो, आपण सर्व निजणार नाही, तर आपण सर्व पालटले जाऊ. जर आपण जिवंत असू आणि प्रभू येशू आला तर आपण सर्व पालटले जाऊ क्षणार्धात. हालेलुया. क्षणात. वचन 52 काय म्हणतं? क्षणात, निमिषात म्हणजे सेकंदामध्ये, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण करणा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. हालेलुया. आणि आपण पालटले जाऊ. मेलेले जे आहेत ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण जे जिवंत आहोत ते आपण त्याला भेटण्यास जाऊ. क्षणात, निमिषात. या दोन्हीपैकी काहीतरी होईल. एकतर आपण मेलेले असू, आपण मरू, किंवा प्रभू येईल. कधी येईल माहिती आहे? 14 नोव्हेंबर. वर्ष माहीत नाही पण हां माहिती आहे का 14 नोव्हेंबरचं? नाही माहिती ना? माहिती आहे. ओके. आपण पालटले जाऊ. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे, आणि हे मरणाने आणि अमर पण नेसावे हे आवश्यक आहे. आणि हे नाशवंत अविनाशी पण नेसेल आणि हे मरणारे अमर पण नेसेल, तेव्हा हे लिहिलेले वचन घडून येईल की मरण विजयात गिळून टाकले गेले आहे. शेवटला सैतान मरण हे नाश करेल. येशू दुसरे मरण. हालेलुया. वचन 55. अरे मरणा तुझा जय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. येशूनं ती दोन्ही नाहीशी केली वधस्तंभावरती, आणि तो म्हणाला पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले म्हणजे काय झालं? त्यानं पाप नाहीसं केलं, आणि पापाचं सामर्थ्य काय होतं? नियमशास्त्र. तेही नाहीसं केलं, आपल्याला मुक्त केलं. परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो त्याची उपकार स्तुती असो. आपल्याला रोज काय देतो प्रभू? विजय देतो. त्याच्या जीवनानं, त्याच्या आत्म्यानं त्याची उपकार स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही स्थिर व अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असता, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. आपण हे सर्व का करतो? आपण जमतो, रविवारी येतो, शनिवारी येतो, महिन्याच्या पहिल्या शेवटल्या दिवशी भेटतो, गुड फ्रायडेला येतो, ईस्टरला, पुनरुत्थानाच्या दिवशी येतो, ह्या गावात जातो, त्या गावात जातो, असं करतो तसं करतो, जसं आपल्याला कामधंदाच नाही. बेकार आहोत आपण ना? नाही. इथे लिहिलंय तुमचे प्रभूमधील श्रम व्यर्थ नाहीत. आणि तसा तो दिवस जवळ येत आहे, तसे तुम्ही आपले एकत्र मिळणे सोडू नका. जेवढं मिळता येईल तेवढं या. कंटाळा करायचा नाही, कारण इथे जी आपल्याला भाकर मिळते ती आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी पुरेशी आहे. हालेलुया. एकटं राहून आपल्याला ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. आपल्याला एकमेकांची गरज आहे. आपल्याला एकमेकांची गरज आहे. किती छोटा असो, किती मोठा असो, आपल्याला प्रभूनं जोडलेला आहे. हातानं म्हणू नये की मला पायाची गरज नाही, पायानं म्हणू नये मला तोंडाची गरज नाही. हे अवयव ख्रिस्तानं एका शरीरात जोडले आहेत की नाही? नाक आहे, तोंड आहे, मुख आहे, डोळे आहेत, हात आहेत, अवयव आहेत, पाय आहेत. हातानं म्हटलं मला पायाची गरज नाही तर काय करू शकेल? हात जाऊ शकेल का बँकेमध्ये सही करण्यासाठी? नाही. पायानं म्हटलं मला हाताची गरज नाही, बँकेमध्ये सही कोण करणार? तू बँकेत जाशील पण तुला सही नाही करता येणार. त्यामुळे आपण काय आहोत?
अवयव आहोत, जो तो ज्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ आहे. कोणाला कमी समजायचं नाही. आता मला बोलण्याचं दिलं आहे, मी इथे आहे, मी मूक आहे, मी इथं न बोलेल. पण ज्याला काम करायचं आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जो झाडू मारतो तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जो टॉयलेट साफ करतो तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे मी मानलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण प्रभूमध्ये तुमचे कोणतेही श्रम व्यर्थ नाहीत, त्याला प्रतिफळ आहे. तुम्ही छोटं जरी काही केलं तर लिहिलं ना की माझ्या दासाला पाण्याचा प्याला जरी दिला तरी तू आपल्या प्रतिफळाला मुकणार नाहीस. प्रभूमध्ये तुमचे कोणतेही श्रम व्यर्थ नाहीत. तुम्ही आम्हावरती खूप प्रेम करता. आम्ही जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं, बकरी कापू की कोंबडा कापू की काय करू, का थंड आणू का काय, धावाधावी करतात. ह्या तुमच्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. हालेलुया. असंच प्रेम टिकवून ठेवा, ही प्रभूमधली प्रीती आहे. हालेलुया. आदरातिथ्य करण्यास तत्पर असा, आणि तुम्ही ते करता म्हणून प्रभूला धन्यवाद. आणि तुम्हाला शाबासकी, स्वतःच्या पाठीवर मारा, शाबास. हालेलुया. बघा, पहिला पेत्र पहिला अध्याय 3 ते 5 आपण वाचू. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, पहिला पेत्र पहिला अध्याय 3 ते 5. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो, त्याने आपल्या मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यांमधून पुन्हा उठण्याच्या द्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे. आपला विश्वास कसा आहे? जिवंत आहे. आपली आशा कशी आहे? का मेलेली आहे? तो येणार नाही, काय करणार, मी एवढी वाट पाहिली, आज येतो उद्या येतो करतो, येतच नाही. हां, असं आहे का? नाही. जिवंत आशा आहे. कितीही दिवस लागो, मी धीरानं वाट पाहीन, माझ्या शेवटल्या श्वासापर्यंत मी प्रभूची वाट पाहीन. हालेलुया. जिवंत आशा, हा मौल्यवान विश्वास आपल्याला प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला. आपल्याला नव्यानं त्यानं आत्म्यानं जन्म दिला आणि आपल्याला नवीन उत्पत्ती केली. जुन्या उत्पत्तीला आशा नाही. जुन्या उत्पत्तीला आशा आहे नाही. ख्रिस्तामधील नवीन उत्पत्तीला आशा आहे की मी पुन्हा उठणार आहे. मी माझ्या ख्रिस्तासमवेत सर्वदा राहणार आहे. मी त्याच्याबरोबर सर्वदा राहणार. हालेलुया. आता मी पाहिलं नाही, पण तुम्ही त्याला तोंड पाहणार आहे. वचनचार याकरता की अविनाशी आणि निर्मळ व न कोमेजणारे जे वतन तुमच्यासाठी आकाशांमध्ये राखून ठेवले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे. आम्हाला वतन आहे. दिसतं का आपलं वतन? तिकडे किती सोनं आहे, किती तोळे आहे. आपण इकडे डोक्यावर घालतो, तिथे पाय आपण चालणार आहोत सोन्यावर. तयार आहात का? मग सोनं डोक्यावर नाही घ्यायचं, पायाखाली ठेवायचं. नाही, इकडे डोक्यावर घेतात ना सोनं. तिथे सोन्याचे रस्ते आहेत, इकडे डांबराचे आहेत. हालेलुया. बघा किती मोठं वतन ठेवलं आहे प्रभूने. कसं आहे ते? अविनाशी, कधी न संपणारं, निर्मळ म्हणजे पवित्र, त्याच्यात काहीच अशुद्ध नाही. तिथे गटार वगैरे काही नाही, मच्छर नाही, काही नाही, कोण चावणार नाही, साप नाही. निर्मळ पवित्र. हालेलुया. न कोमेजणारे, तिकडची फुलं कोमेजणार नाहीत, तिकडचे चेहरे कोमेजणार नाहीत. होतील का कोमेजणारे तिथे चेहरे? आपले का कोमेजतात? आशा धरायची, प्रभू इथे मला किती दुःख असली तरी तिथे मला जे आहे त्या दुःखापेक्षा काहीच नाही. त्यासाठी पौल लिहितो की इथली जी माझी सर्व दुःख आहेत त्याचे मला गौरव प्राप्त होणार आहे. त्यापुढे काहीच नाहीत, नथिंग, काहीच नाहीत. एवढूशी तिथे मला एवढं ठेवलेलं आहे, मला फक्त इथे एवढं दुःख सहन करायचं आहे.
तिथे मला एवढं सुख आहे, टोपलंभर, कधी न संपणारं, अविनाशी, पवित्र, कधी नाहीसं न होणारं. काय घ्याल, इकडचं का तिकडचं? आणि ती स्वर्गीय संपत्ती आहे. ते तुम्हास प्राप्त व्हावे. कधी प्राप्त होईल? आम्ही पहिला विश्वास शेवटपर्यंत टिकवून ठेवला, आशेनं चाललो, धीरानं चाललो, धीरानं त्याची वाट पाहिली, तर ते मला प्राप्त होणारच आहे. किती दुःख येवो. जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास तयार आहे, ते प्राप्त होण्यासाठी तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. आपण कसे राखलेले आहात? देवाच्या शक्तीने. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्याला दुःख सहन करण्यासाठी कृपा देतो, त्याची शक्ती देतो की मुला भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. तू काहीही फेस केलंस, काहीही संकट तुझ्यावरती आलं, मी तुझ्यामध्ये शक्तिमान आहे. ख्रिस्त येशूमध्ये, मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही सहन करण्यास शक्तिमान आहे. सर्व काही करण्यास लिहिलेलं आहे, परंतु मी माझ्यासाठी करतो. मी सर्व काही सहन करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. ते वतन ते मिळवण्यासाठी आपल्याला विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. वचन 6, त्याविषयी तुम्ही उल्हासता. आनंद वाटतो का? हालेलुया. आम्हाला आनंद होतो. आम्ही जी वचनं वाचतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की प्रभू तू माझ्यासाठी किती ठेवलेलं आहे. हे काय बोलतात त्याला? मृत्यूपत्र. काय बोलतात? मृत्यूपत्र. आपल्याला बापानं मृत्यूपुत्र करून ठेवलं असेल तर आपण किती वेळा वाचतो हो? हां, किती जमीन आहे, कोणाला किती मिळेल, लिहिलेलं असतं ना मृत्यूपत्र, की हा 7 जमीन त्याला, ही 2 एकर त्याला, ही 3 एकर त्याला. किती वेळा वाचतो आपण? का वाचत नाही? वाचतो की नाही? जपून ठेवतो की नाही कुठेतरी पेटीमध्ये लॉक मारून? मग हे ह्याच्यामध्ये किती काय आहे आपल्याला माहिती आहे का? ते वतनाची वतन मोजणीच्या दोऱ्या रम्मस्थळी पडलेल्या आहेत. हालेलुया. हे वतन मला माहीत पाहिजे. यासाठी की आपण हे वाचलं ना काल, की ह्यासाठी आपली विश्वासाची परीक्षा होईल, दुःख येतील, पण तो आपला विश्वास मौल्यवान पाहिजे, आगीत तळपून निघालेला पाहिजे, सोन्यासारखा, की मला काही हो मी प्रभूला सोडणार नाही. त्यानं जे मला ठेवलेलं आहे ते मला पुरेसं आहे. इथलं माझं सगळं काढून घेतलं जाईल. मेल्यानंतर काय होईल हो? हो, मेल्यानंतर आपलं सोनं ठेवतात का हो? कानामध्ये, हातामध्ये पुरायला किंवा जाळायला नेतात, तेव्हा मनुष्याच्या अंगावरती सोनं ठेवतात का हो? का हो? कुणाचं ते होतं? त्याचंच होतं की नाही? मग कशाला काढतात? ते ठेवा ना. काढतात ना सगळं. मग हां म्हणजे मौल्यवान आहे ते काढून ठेवतात. हालेलुया. मग हे सगळं काढून घेतलं जाणार आहे. मेलं म्हणजे सगळं काही काढून घेतलं. मृत्यू शेवट, मृत्यूला आपला शत्रू का म्हटलेला आहे? तो सर्व काही काढून घेतो, परंतु जीवन आम्हाला सर्व काही देणारा आहे. जो ख्रिस्त आहे त्याने मला वतन ठेवलेलं आहे, त्यानं मला त्याच्याबरोबर बसण्याचा अधिकार दिलेला आहे. तो म्हणतो ना, जो जिंकतो त्याला मी आपल्या, जसा मी जिंकून माझ्या बापाच्या राजासनावर बसलेलो आहे, तसा जो जिंकतो त्याला मी माझ्या बाजूला बसू देईन. हालेलुया. किती मान आहे. हे विसरायचं नाही. आपण विसरतो ना, मग आपल्याला दुःख होतं, दुःख जास्त वाटतं. पण जेव्हा मला माहीत पडतं की प्रभू मला तू काय ठेवलेलं आहेस, तुझा विचार करायचा, मग ही दुःख कमी असतात. त्यासाठीच पौल म्हणतो की ह्या काळची दुःख काहीच नाहीत. वाचायचं का? रोमकरास पत्र 8 अध्याय 18 वचन, 17 आणि 18 पण वाचू. पान
1364 रोमकरास पत्र 8वा अध्याय 17 आणि 18. जर आपण लेकरे आहोत तर वारीस आहोत, आणि देवाचे वारीस आणि ख्रिस्ताच्या सोबतीचे वारीस. म्हणजे जे ख्रिस्ताचं आहे ते माझं आहे. क्या बात आहे. हालेलुया. त्याच्या सोबतीचे वारीस आहो, त्याच्याबरोबर गौरविले जावे म्हणून जर आपण त्याच्याबरोबर दुःख सोसतो तसे तरच तसे आहो. दुःख सोसली नाही त्याच्यासाठी तर नाही. इथे सोडावं लागेल सगळं. दुःख सहन करावं लागेल, नाडणूक सहन करावी लागेल, लॉस सहन करावा लागेल, अपमान सहन करावा लागेल, निंदा सहन करावी लागेल. दुःख आहे पण मी ख्रिस्ताबरोबर भोगतो, ख्रिस्ताबरोबर सहन करतो, कारण मी त्याच्याबरोबर गौरविला जाणार आहे. वचन 18. कारण मी असे मानतो की आमच्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्यापुढे या आताच्या काळची दुःखे ही काहीच नाही. जे मला मिळणार आहे, जे मी परिधान करणार आहे, जे वतन माझ्यासाठी ठेवलेलं आहे, जिथे मी राहणार आहे, ज्याच्याबरोबर मी राहणार आहे, त्या गोष्टींपुढे ह्या काळची दुःखे काहीच नाहीत. हालेलुया. त्यासाठी पुन्हा या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे बघा, वचन 34, की दंडपात्र ठरवणारा तो कोण? आम्हाला दंडपात्र ठरवणारा कोण? आमच्यावरती दोष लावणारा तो कोण? सैतान दोष लावेल, पण तो कोण? त्याची काय ऐपत? तो मेला, जो मेला व विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. काय लिहिले बघा, जो मेला, पुन्हा उठवला गेला, देवाच्या उजवीकडे बसला आहे, आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपल्यासाठी मध्यस्थी कोण करतो? प्रभू येशू. बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते माझी लेकरं आहेत, माझे पवित्र रक्त मी त्यांना क्षमा करतं. हालेलुया. आमेन. मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. मरिया आहे का? कोण आहे? हां. हालेलुया. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? आता जी प्रेम आपल्याला प्रभूनं दिलेलं आहे, प्रेम आपल्यावरती केलेलं आहे, देव आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आपण पापी असता, दुर्बळ असता, अभक्त असता, वैरी असता, त्याने आपल्या पुत्राला आपल्या पापांसाठी मरणासाठी पाठवलं. प्रीतीचं प्रमाण दिलं की नाही? ओके. आता बघा, मग त्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? ज्याने आपल्याला पुत्राला राखून ठेवले नाही तर आपल्या पापांसाठी दिले, तो आपल्यावरती प्रीती किती करतो? देवाला सर्वात प्रिय कोण असेल? त्याचा पुत्र. देवाने जगावरती एवढी प्रीती केली का आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले. तुम्ही द्याल काय आपल्या एकुलत्या एका पुत्राला? काय द्याल का दांडेकर दादा? नाही ना. बापानं आपल्यावर किती प्रीती केली की आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्या पापासाठी, त्या वधस्तंभी मरण्यासाठी दिले. किती दुःख झालं असेल त्याला, पण आपल्यावरती एवढी प्रीती होती की जाऊ दे. हालेलुया. माझ्या एका पुत्राला देतो, कारण मला एवढे पुत्र मिळणार आहेत. मी एक बीज पेरणार आहे, मला लाखो मिळणार आहेत. अच्छा डील आहे. हालेलुया. बापाला आपण हवे होतो म्हणून त्याने एका पुत्राला दिलं, जेणेकरून अनेक पुत्र आणि कन्या बापाला मिळाव्या. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? बघा, लिस्ट आहे, हे आपल्यावरती येईल. पण तेव्हा देवाची प्रीती आठवायची की प्रभूनं माझ्यासाठी काय केलं आहे. संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? उत्तर काय आपलं? आपण येऊ दे, मग समजेल होय की नाही. आता नाही. इकडे मस्त चाललंय, आपण बसलेत. बाहेर गेल्यावर किंवा इकडे कोणी आल्यावर मग काय, हो की नाही? वेगळं करतील का?
कमी बोलतात बघा. हालेलुया. असं लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. आम्ही रोज ख्रिस्तासाठी मारले जात आहोत. आम्ही दुःख सहन करत आहोत. मारायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. जसं कातरायला पुढे नेणारं कोकरू त्याच्याप्रमाणे आम्हालाही गणलेलं आहे. जसा माझा गुरु गेला तसं मला शिष्याला जावंच लागेल, नाही का? त्याने आम्हासाठी कित्ता घालून ठेवलेला आहे. काल आपण काय वाचलं? त्याने आम्हासाठी चांगले करून दुःख भोगण्यासाठी आम्हाला कित्ता घालून ठेवलेला आहे. आम्हाला असंच केलं पाहिजे. मारायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आम्हावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. सर्व ह्या गोष्टीवरती विजय काय देईल? देवाची प्रीती, की प्रभूनं माझ्यावर प्रेम केलंय. त्यानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला, मौल्यवान पुत्राला माझ्यासाठी दिलं. बस तेवढं जाणायचं, प्रभू माझ्यावरती तू प्रेम करतोस. मग ही दुःख काहीच वाटत नाहीत, निंदा काहीच वाटत नाहीत. हालेलुया. वचन 38, कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्ये किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. काही असो या जगातल्या गोष्टी, येवो संकट, दुःख, काही येवो, देवाची प्रीती आठवायची की प्रभू तू माझ्यासाठी देहधारी झालास. माझ्या पापासाठी तुला मारलं गेलं. मला नाही ठरवण्यासाठी तू पुन्हा उठवला गेला. तू मेला, तुला उठवलं गेलं. तू देवाच्या उजवीकडे बसलेला आहेस. तेथून तू माझ्यासाठी मध्यस्थी करत आहेस. हालेलुया. माझ्यासाठी काय करतोय प्रभू? मस्ती. आमेन. आणि त्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही वेगळं करायला समर्थ नाही. दुसरा पेत्र पहिला अध्याय दुसरा पेत्र पहिला अध्याय 1 पासून मी वाचतो. 1 ते 5 आपण वाचू आणि संपू. शिमोन पेत्र, पान 1472. शिमोन पेत्र, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित, याच्याकडून आपला देव आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या न्यायीपणाच्या द्वारे ज्यांना आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळाला आहे त्यांना. कोणाला लिहिलं आहे पत्र? मंडळीला, आम्हाला. काय लिहिलंय? की येशू ख्रिस्ताच्या न्यायीपणाच्या द्वारे ज्यांना आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळाला आहे त्यांना. पहिला आपण पाहिलं मौल्यवान आशा. आम्हाला काय मिळाली आहे? जिवंत आशा. दुसरं मिळालं आहे मौल्यवान विश्वास. आमचा विश्वास कसा आहे? मौल्यवान आहे. देव आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीने तुम्हास कृपा आणि शांती विपुल होवोत. येशू ख्रिस्ताला जाणणं, देव बापाला जाणणं, त्याच्याबरोबर बोलणं, त्याची शांती आणि कृपा आपल्याला विपुल होवोत, कमी न पडो. ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळवण्यासाठी बोलवले. कशासाठी बोलवलं आपल्याला? त्याचे गौरव म्हणजे कसे? जसा तो आहे तसे आपण आहोत. आपला प्रकाश आपल्याला दिसत नाही, पण सैतानाला दिसतो. हालेलुया. ज्याच्यामध्ये ख्रिस्त राहतो त्याच्यामध्ये प्रकाश नाही का? मग ख्रिस्ताचा प्रकाश किती आहे? जसा तिथे आहे तसा इथे आहे की नाही? वेगळा आहे का? पण आपल्याला नाही दिसत. कुणाला दिसतो? हालेलुया.
त्याचे गौरव व सद्गुण मिळवण्यासाठी बोलावले. त्याच्या ओळखीने, त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत. ख्रिस्तामध्ये मला सर्व विपुल आहे. माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्तू येशूमध्ये पुरवेल. काय कमी आहे येशूला माहीत आहे. कमी आहे त्याच्याजवळ, तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. मग मला कशा देणार नाही. असं लिहिलंय की ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला राखून ठेवलं नाही, त्याच्याबरोबर या सर्व गोष्टी मला तो कशा देणार नाही. माझ्या सर्व गरजा तो देणारच देणार. मी त्याचं पोयरा आहे, मी त्याची पोयरी आहे, मी त्याची प्रिय आहे, कारण मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. म्हणून त्यांच्या योगी आपणास मोलवान व अत्यंत मोठी अशी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे. जगात काय आहे. हाव, लोभ, भांडण, पाप, ते चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावं. ख्रिस्ताचं भागीदार व्हावं, ख्रिस्ताला परिधान करावं, ख्रिस्ताचे गुण धारण करावे. कशासाठी दिलं आपल्याला ख्रिस्त. कशासाठी दिले याची वचनं, कशासाठी दिले आपल्याला बोलावलेलं आहे की मी ख्रिस्ताला परिधान करावं. रोज आणि रोज, रोज आणि रोज त्याच्यामध्ये वाढत जावं. मी त्याच्या रूपात गौरवातून गौरवात पालटावं. त्यासाठी त्यानं त्याचा आत्मा मला दिलेला आहे, जो मला ख्रिस्ताच्या रूपात गौरवातून गौरवात दिवसेंदिवस पालटवतो. आमेन. ख्रिस्त अशासाठीच उठला की त्यानं मला त्याच्यासारखं बनवावं. बाकी काय आहे. इथे मी त्याच्यासारखं व्हावं, तिथे मी त्याच्यासारखं असेन, ही जिवंत आशा, हा मौल्यवान विश्वास सोडू नका. आज आपण हॅपी पुनरुत्थान दे, हॅपी करू, हे करू, ते करू, हॅपी सगळं हॅपी. उद्या हे रे माझ्या बोलत नाहीत. विसरायचं नाही, हे रोजचं आहे. मी रोज वधस्तंभी गेलो आहे ना. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण मी रोज आपल्या देहात वागवतो, जेणेकरून त्याचं जीवनही माझ्या शरीरात प्रकट व्हावं. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे, यापुढे मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, हे माझं रोजचं असावं. एक दिवस पाळून काहीच होणार नाही. होईल ना मग पुढच्या वर्षी या भरायला. नाही, तसं नाही. रोज आमची रोजची भाकर आम्हास दे. मला रोज भर, मला रोज चालव, मला रोज तुझ्यामध्ये सबळ कर, मला रोज तुझ्यामध्ये गौरवातून गौरवात पालटत जा. माझे दोष मला दाखव, मला शुद्ध कर. माझ्या आत्म्यातील मला दोष दाखव, माझ्या हृदयातील विचार मला सांग, जे तुला आवडत नाही ते मला सांग, आणि मला सरळपणाच्या मार्गात वाट दाखवित नाही. माझ्या मनातले विचार, माझ्या मुखातील शब्द तुला मान्य असू देत. आमेन. करूया प्रार्थना. हालेलुया.